तर सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे ओतूर पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि गेले अनेक दिवसांपासून सर्वांना माहिती असेल की ओतूर इथलं जे काही अमृत लॉजमध्ये एक महिला मृत अवस्थेत आढळून आली. नक्की ती महिला 3 दिवसापासून त्या ठिकाणी होती असं म्हटलं जाते, पण ती कशासाठी आली होती, कुणासोबत आली होती, नक्की तिचा मृत्यू कशामुळे झाला, CCTV त्याच वेळी बंद का होते, जर कोणी लॉजमध्ये जर राहत असेल तर तो आतमध्ये दरवाजा बंद करतो, तर दरवाजा ओपन होता, त्या महिलेसोबत नक्की काय घडलं, तिच्यासोबत कोण कोण होतं, हा सगळा जो काय तपास आहे या तपासावर एकंदरीत संशय निर्माण झालेला आहे. कारण की पोलिसांमध्ये याची जी काही तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली तर ती स्वतः त्या लॉज मालकाने केली. त्यानंतर लॉज मालक 2-3 दिवस लॉज बंद करून कुठंतरी संपर्काच्या बाहेरमध्ये होते. तर हा सगळा जे काही प्रकार आहे याबाबत यांनी संशय निर्माण केलेला आहे. त्या महिलेचं काय झालं होतं, तिच्यासोबत काही चुकीचं घडलं का, यासाठी हे पाठपुरावा तानाजी तांबे करतायत आणि ते आज पोलीस ठाण्यामध्ये आले होते. नक्की काय पोलीस ठाण्यामध्ये घडलं? संदीपजी, प्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो की सामाजिक बांधिलकीचं जतन करणारे आपण निर्भीड पत्रकार आहात. 16/5/2026 रोजी अमृत लॉजमध्ये एक संशयास्पद महिलेचा मृत्यू आढळला. सदर घटना घडल्याला 40-45 दिवस पूर्ण झालेत. मी सदर घटनेची तक्रार 23/5/2026 रोजी माननीय DYSP जुन्नर, ओतूर पोलीस स्टेशन, API आणि SP अधीक्षक पुणे यांना तक्रार दाखल केली. आज 45 दिवसानंतर मला ओतूर पोलीस स्टेशनच्या APIने बोलवणं केलं की सदर तुमच्या अर्जाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. मी माझं म्हणणं त्यांना लेखी स्वरूपात दिलं. मी त्या मताशी ठाम आहे. जर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आहे, पण त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं निदर्शन झालं आहे, मृत्यू कळून आलेलं कशामुळे मृत्यू झाला आहे याच्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. म्हणून ओतूर मेडिकलच्या डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यातल्या त्यांनी त्याचा VCR फॉरेन्सिक लॅब गणेश खिंड पुणे येथे आहे तिथे पाठवला आहे. आज त्या घटनेला 45 दिवस झालेत. अजून तो VCR फॉरेन्सिक लॅबमधनं त्याचा रिपोर्ट येणार आहेत. मग तो मृत्यू कशामुळे झाला आहे याचं निदान अजून कळलं नाही. जर एका महिलेचा मृत्यू होत असेल आणि त्याला कारणीभूत त्या लॉजचे मालक असतील, संशयित व्यक्ती असतील, मग ओतूर पोलीस स्टेशनने सदर लॉज बंद का ठेवला नाही. आज महिलेचा मृत्यू 45 दिवस झालेत. 5व्या-6व्या दिवशीच सदर लॉज चालू केला आहे. मग याच्यामागे आमच्या ओतूरकरांना संशय निर्माण झाला आहे की ओतूर पोलीस स्टेशनचा आणि लॉजच्या मालकांचं काही लागेबांधे आहेत का. सदर अण्णासाहेब वगैरे कॉलेजसमोर साहेब, तिथे आर्ट, सायन्स, कॉमर्सला मुलं शिकतात आणि आज त्याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. कसं काय की साहेब, जर असे सदर लॉजवरती असे अनैतिक धंदे चालत असतील, गैरमार्गाने काही व्यवसाय चालत असतील तर कॉलेजवर त्याचा परिणाम 100% होणार. तानाजी तांबे, अनैतिक म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? साहेब, गैरमार्गाने चाललेले धंदे आज लॉजवर. मग त्या महिलेचा मृत्यू का झाला? महिला आज 2 दिवसापासून त्या लॉजवर मुक्कामी होती. मग त्या CCTV फुटेजमध्ये येणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? मग त्या मालकाने तो CCTV फुटेज बंद का केलं? आज आमचा तोही संशय आहे की CCTV फुटेजसुद्धा तुम्ही डॅमेज केलं आहे. आज ते पोलिसांना प्राप्त झाले का ते माहीत नाही. मग त्या 48 तासामध्ये येणाऱ्या व्यक्ती कोण कोण होत्या ह्याही पोलिसांना निदर्शनास आले असतील. मग त्यांची चौकशी केली का? त्यांचे जबाब घेतलेत का? ते जबाब तुम्ही समजा गोपनीय ठेवले असतील, पण त्याचाही संशय आम्हाला आला आहे. म्हणून आमचा आजही संशय असा आहे की जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येत नाही VCRचा, तोपर्यंत सदर अमृत लॉज हा बंद ठेवण्यात यावा ही माझी मागणी आहे. कोणत्या कायद्यानुसार असं हे बंद करू शकते किंवा हे असेल किंवा काय पोलीस वगैरे, तुम्ही कसं काय अशी मागणी करताय? संदीपजी, कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे कोण आहेत? पोलीस आहेत. मग जर संशयास्पद मृत्यू म्हणून तुम्ही घोषित केलं आहे, 2 दिवसापर्यंत 2 दिवसापासून ती महिला त्या लॉजला मुक्कामी होती,
मग तिला तिथे घेऊन येणारं कोण होतं, तिच्या सहवासात कोण आलं होतं, शेवटच्या टप्प्यामध्ये कोण होतं, हे यांनी नमूद केलं आहे का? जर यांना CCTV फुटेजेस यांनी डॅमेज केले असतील, गहाळ केले असतील, तर संशयाची पाल 100% चूक होणार. आणि साहेब, ह्या माध्यमातून मी आजही सांगतो आहे ह्या ओतूर पोलीस स्टेशनच्या APIंना की साहेब, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येत नाही, PCR रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत सदर लॉज बंद ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्या महिलेला न्याय मिळणं हे क्रमप्राप्त आहे. ते महिलेचे घरचे कुठे आहेत? ते न्यायासाठी मागणी करत नाही, तुम्ही न्याय मागताय. नक्की तुमचा कळवळा त्या महिलेसाठी का लॉज बंद करण्यासाठी? साहेब, माझा कळवळा सामाजिक बांधिलकीचं जतन करण्यासाठी आहे. मग ते नातेवाईक तक्रार करत नाही, नक्की मग काय म्हणता येईल? नातेवाईक आंबेगाव तालुक्यातले आहेत, त्यांनीही तक्रार केलेली आहे, पण यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यांनी गुन्हा दाखल अद्यापही केला नाही. पण ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टच्या माध्यमातून ज्यावेळी निकाल लागेल, का हा रिझल्ट लागेल की यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, त्यावेळी त्यांना तर गुन्हे दाखल करण्याचे. मग ते कोण असतील? माझं आजही तेच म्हणणं आहे की सदर CCTV फुटेज हे डॅमेज झालेलं आहे. आजही माझा आरोप तोच आहे. जर त्या आरोपामध्ये समजा मेडिकल रिपोर्ट आला, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टात जर तुम्हाला आरोपी मिळाले नाही, तर तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करणार? मालकावर. त्यामुळे तुमची मागणी माझी ही की जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांनी सदर लॉज बंद ठेवण्यात यावं, ही विनंती आहे साहेब माझी. तर ही अशा पद्धतीची तानाजी तांबे यांनी विनंती केलेली आहे. पोलीस काय करतील त्याकडे लक्ष लागले. पण एक मात्र नक्की आहे का त्या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला ते डॉक्टरांनी घोषित केलेलं नसल्यामुळं आता ह्या महिलेच्या मृत्यूचं गुढ वाढलेलं आहे. आता बरीचशी लोक या घटनेला विसरून गेलेत. परंतु ही जी प्रक्रिया आहे, जो विसेऱ्याची चौकशी होणं वगैरे, ही खूप वेळ खाऊ आहे. मग नक्की त्याच्यामध्ये जर खून जरी झाला असेल, तो झाला जर असेल तर तो आरोपी ते पुरावे नष्ट करण्याचे किंवा बाकीचे काही चुकीचे मार्ग, चोर मार्ग सापडून मार्ग काढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही शासनाची जी व्यवस्था आहे का विसेऱ्याची रिपोर्ट अजून नाही, तर मग त्या महिलेच्या मृत्यूचं गुढ अजूनही कायम आहे. आणि जर तिचा जर खून झाला असेल तर मग ते जो आरोपी आहे तो कदाचित सापडेलही पोलिसाच्या तपासामध्ये, परंतु न्यायालयाच्या ज्यावेळी सुनावणी सुरू होईल त्यावेळी तो आरोपीवरती पुरावे समोर आणणे पोलिसांना अवघड होऊन बसेल आणि त्याचा तो फायदा घेऊन तो सुटू शकेल, अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे. खरं तर एक मात्र विषय 100% आहे का ती महिला कशासाठी आली होती? ती महिला 3 दिवस कोणासोबत होती? नक्की काय घडलं तिच्यासोबत? तिच्या नातेवाईकांनी तक्रारी केलेली अशी मला कळाल्यानंतर ती तक्रार देखील मागे घेण्यात आली होती, असं मला बाहेरून समजतं. नक्की याच्या पाठीमागं नक्की काय आहे? काहीतरी नक्कीच दडलेलं आहे. तर पोलिसांनी याची काळजीपूर्वक तपासणी करून चौकशी करावी ही विनंती. पाहत राहा शिवाय न्यूज, ओतूर तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे.